शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान FLN अंतर्गत इयत्ता पहिलीच्या वर्गाची मराठी विषयाची परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची आणि त्यांचं अचूक असा अध्ययनस्तर कसा निवडायचा या संदर्भात माहिती मिळवणार आहोत. बऱ्याच शिक्षकांना या संदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपला उपयुक्त ठरणार आहे. इयत्ता पहिली ते 8वीपर्यंतच्या मराठी, गणित आणि इंग्रजी या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि त्याचबरोबर त्यावर आधारित अध्ययनस्तर कसा निश्चित करायचा, तो कुठे आणि कसा नोंदवायचा याबाबत संपूर्ण अशी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. आजचा हा आपला पहिला व्हिडिओ इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यानंतर आपण प्रत्येक वर्गाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत राहतील. ते पाहण्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा. आपल्याला व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनासुद्धा शेअर करायला विसरू नका. सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही हे पायाभूत साक्षरता संख्याज्ञान अभियान राबवायचं आहे, विद्यार्थ्यांचा अध्ययनाचा स्तर अभ्यासायचा आहे, त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. ही पहिलीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, या प्रश्नामध्ये शिक्षक मुलांना त्यांच्या भाषेत चित्रावर आधारित काही प्रश्न विचारतील आणि चर्चा करतील. त्यातील कमीत कमी 3 प्रश्नांची उत्तरं जर त्या विद्यार्थ्याने समाधानकारक दिली तर त्याचं मौखिक भाषा विकास या स्तरावर नोंद करायची आहे. आपल्याला जे काही आडवे फॉर्म दिलेले आहेत त्याच्यावर आपल्याला टिकमार्क करायची. त्याच्यातला जो काही पहिला स्तर असेल मौखिक भाषा विकास, या पहिल्या स्तरावर तुम्हाला टिक करायचे जर त्या विद्यार्थ्याने या चित्रावर आधारित विचारलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं दिली तर. कमीत कमी 3. 3पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरं दिली, 2च प्रश्नांची उत्तरं दिली, बाकी प्रश्नांची उत्तरं त्याला आली नाहीत तर आपण टिकमार्क करायची नाही. हा झाला पहिला प्रश्न. बघा या ठिकाणी कोणते प्रश्न साधारणतः विचारायचे आहेत. चित्रात तुम्हाला काय काय दिसत आहे? बस का थांबली आहे? चित्रातील मुले काय करत आहेत? रस्त्याच्या मध्ये पांढरे पट्टे का रेखाटले आहेत? वाहनांचे रंग कोणकोणते आहेत? हे प्रश्न शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्ररित्या विचारायचे आहेत आणि त्याच्या स्तराची नोंदही घ्यायची आहे. हा झाला पहिला स्तर आपला. त्यानंतर दुसरा, शिक्षक खाली दिलेले शब्द ऐकवतील व त्यातील पहिला व शेवटचा आवाज ओळखायला लावतील. किमान 8 शब्दांचे पहिला आणि शेवटचा आवाज विद्यार्थ्याने ओळखला तर त्याला ध्वनीची जाण या स्तरावर नोंद करायची आहे. उदाहरणार्थ कावळा, याच्यातला पहिला आणि शेवटचा आवाज, पहिला आवाज क आणि दुसरा शेवटचा आवाज ळ, हे विद्यार्थ्याने ओळखलं पाहिजे. आणि जेवढे त्याला ओळखता येतील, किमान 8 शब्दांचा पहिला आणि शेवटचा आवाज जर विद्यार्थ्याला ओळखता आला तर त्याच्या या स्तरावर, दुसऱ्या स्तरावर टिकमार्क करायची आहे किंवा नोंद करायची. 8पेक्षा कमी शब्दांचा ओळखला तर आपण नोंद करायची नाही. प्रश्न तिसरा बघा, शब्द वाचन. यामध्ये काही शब्द दिलेले आहेत. विद्यार्थ्याला हे शब्द दाखवायचे आहेत आणि कमीत कमी 8 शब्द जर विद्यार्थ्याने वाचले तर त्या विद्यार्थ्याचा शब्द वाचन स्तरावर नोंद करायची आहे. शिक्षकांनी याप्रमाणे शब्द कार्ड विद्यार्थ्याला द्यायचे आहेत आणि एक विद्यार्थ्याला जवळ बोलावून त्याचं वैयक्तिक वाचन घ्यायचं आहे. 8पेक्षा जास्त शब्द वाचले तर तिसऱ्या कॉलमवर शब्द वाचन हा जो काही तिसरा अध्ययन स्तर असेल त्याला टिकमार्क करायची आहे. त्यापेक्षा कमी वाचले तर ते टिकमार्क करायची नाही. पुढचा प्रश्न चौथा, समजपूर्वक वाचन. विद्यार्थ्याला एक उतारा वाचायला द्यायचा आहे आणि त्यावर आधारित 3 प्रश्नांची उत्तरे त्याला विचारायची आहेत.
बघा उतारा. आकाश निळे दिसत होते. जोराचा वारा सुटला होता. मुलांनी पतंग उडवायचे ठरवले. कैवल्याने पतंगाचे सामान आणले. अक्षताने पतंग बनवले. हा उतारा वाचायला लावायचा आहे आणि आता शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारायचा. आकाश कसे दिसत होते? वारा कसा सुटला होता? मुलांनी काय करायचे ठरवले? पतंगाचे सामान कोणी आणले? पतंग कोणी बनवले? या सर्व प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्याला उतार्यातून देता आली पाहिजेत. जर त्याने कमीत कमी 3 प्रश्नांची उत्तरं दिली तर समजपूर्वक वाचन या स्तरावर त्याची नोंद करायची, म्हणजे 4थ्या स्तरावर टिक मार्क करायची. त्यानंतर 5वा श्रुतलेखन. यापैकी किमान 6 शब्दांचे श्रुतलेखन केल्यास सदर विद्यार्थ्याची श्रुतलेखन स्तरावर नोंद करावी. बघा या ठिकाणी 10 शब्द दिलेले आहेत. ते शब्द विद्यार्थ्याला एक एक करून ऐकवायचा आहे. एक शब्द कमीत कमी 2 वेळा म्हणायचा आहे आणि तो शब्द त्या विद्यार्थ्याला लिहायला लावायचा आहे. उदाहरणार्थ फणस, बाग, भिंगरी, ज्ञानदेव, कैलास आणि याच्यातले समजा 6 शब्द त्या विद्यार्थ्याने बरोबर लिहिले तर त्याचं श्रुतलेखन हे जे काही कौशल्य आहे ते बरोबर आहे असं समजायचं आणि त्या 5व्या स्तरावर आपण टिक मार्क करायची आहे. ही झाली तुमची भाषा विषयाची परीक्षा. तशाच पद्धतीची आपल्याला गणिताची पण घ्यायची पहिलीच्या मुलांची अध्ययन स्तर निवडण्यासाठी. बघा पहिला प्रश्न काय आहे? दाखविलेल्या वस्तू मोजा व सांगा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 1 ते 20 वस्तूंचा समूह जसे मणी, डॉमिनो, चित्रे, हाताची बोटे दाखवून किती विचारून तो प्रतिसाद घ्यायचा आहे. 1, 2, 4 असा प्रतिसाद अपेक्षित आहे. 5 पैकी 3 वेळेत जर त्याने अचूक प्रतिसाद दिला, वस्तू अचूक मोजल्या, तर गणन ही क्षमता त्याला येते असं समजून त्या ठिकाणी टिकमार्क करायची आहे. आपल्या आडव्या पांढऱ्या यादीवर गणनचा जो काही कॉलम असेल त्या विद्यार्थ्याच्या नावासमोरचा पहिला कॉलम त्या ठिकाणी टिकमार्क करायची. 3 वेळेपेक्षा कमी वेळेस त्याने वस्तू मोजल्या असतील तर टिकमार्क करायची नाही. दुसरा प्रश्न. वस्तू, चित्रे, बोटे मोजा व संख्या काढ ओळखा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 1 ते 20 वस्तूंचा समूह द्यायचा आहे. वस्तू मोजायला लावायच्या आहेत आणि 5 पैकी 3 वेळेस अचूक संख्या काढ त्याने मोजले तर बरोबरची टिक मार्क करायची आहे. बघा ते संख्या काढ. 8, 3, 10, 11, 17 हे संख्या त्याला ओळखता आल्या पाहिजेत. पहिल्या प्रश्नामध्ये त्याने वस्तू मोजल्या. आता आपल्याला संख्या ज्ञान त्याचं बघायचं आहे आणि 3 वेळेस जर त्याने 3 संख्या 5 पैकी बरोबर मोजल्या तर या दुसऱ्या स्तरावर सुद्धा त्याला टिक करायची. पुढं बघा तिसरा प्रश्न. संख्यांचे श्रुतलेखन. सांगितलेली संख्या अंकात लिहायला लावायची आहे. एक एक संख्या सावकाश त्याला ऐकवायची आणि 5 पैकी 3 संख्या त्याच्याकडनं लिहून घ्यायच्या आहेत आणि त्या जर संख्या त्याने व्यवस्थित लिहिल्या तर त्या क्षमतेमध्ये तो पात्र म्हणून त्याला बरोबरची खूण करायचे. 5, 6, 2, 9, 11 अशा संख्या त्याला सांगायच्या आहेत आणि त्या त्याने बरोबर लिहिल्या पाहिजेत. 3 पेक्षा जास्त संख्या त्याने बरोबर लिहिल्या की तिसऱ्या स्तरावर त्याला टिक करायची. चौथा प्रश्न. बेरजेची उदाहरणं आहेत बघा. या ठिकाणी दिल्याप्रमाणे छोट्या छोट्या बेरजा त्याला द्यायच्या आहेत. 3 अधिक 2, 5 अधिक 3, 6 अधिक 0 यापैकी कोणत्याही 2 बेरजा त्याने अचूक केल्या तर त्याला चौथ्या प्रश्नाच्या क्षमतेमध्ये सुद्धा टिक मार्क करायची. त्यानंतर 5वं वजाबाकीची अशी उदाहरणं द्यायची आहेत. 5 वजा 2, 6 वजा 4, 7 वजा 0 आणि यापैकी सुद्धा 2 उदाहरणं त्याने बरोबर केली तर ही 5वी क्षमतासुद्धा त्याला अवगत आहे असं समजायचं आणि बरोबरची खूण करायची. 2 पेक्षा कमी उदाहरणं त्याने सोडवली तर टिक मार्क करायची नाही, त्याला ट्रेन करायचं परत पुढच्या परीक्षेसाठी. त्यानंतर तिसरा विषय आहे इंग्रजी.
वर्गस्तर संकलन आणि शाळास्तर संकलन. बघा, लिसनिंग स्किल, ऐका आणि बोला. शब्द शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला ऐकवायचेत आणि ते त्याच्याकडनं बोलून घ्यायचेत, रिपीट करून घ्यायचेत. यामध्ये पण प्रत्येक कौशल्यातील 2 प्रश्नांना वर्गस्तर संकलन प्रपत्रात बरोबर अशी खूण आल्यास विद्यार्थ्याने ते कौशल्य प्राप्त केले असे समजावे. प्रत्येक कौशल्यामधले 2 स्तर आपल्याला 2 प्रश्न त्याला अवगत पाहिजेत कमीत कमी. बघा, आता पहिला स्तर आहे. आता याच्यातले 2 शब्द त्याला सांगता आले पाहिजेत, बोलता आले पाहिजेत, तर त्याला खूण करायची पहिल्याला. दुसरा स्तर आहे लिसन अँड ॲक्ट, कृती करायची आहे. शिक्षकांनी इंग्लिशमध्ये त्याला सूचना द्यायची आहेत. स्टँड अप, सिट डाऊन यासारख्या या ठिकाणी पण दिलेल्या आहेत काही सूचना. त्या सूचना त्याला द्यायच्या आहेत आणि त्याच्याकडनं कृती करून घ्यायची. कमीत कमी 2 कृती त्याने बरोबर केल्या तर हा स्तर त्याला येतो, अवगत आहे असं समजून याच्यावर टिक करायची. तिसरं लिसन अँड शो, ऐका आणि पहा, ओळखा. ABCDचे लेटर शिक्षकांनी बोलायची आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी ती ओळखायची आहेत. करेक्ट चित्र लेटर त्याने ओळखायचं आहे. उदाहरणार्थ क्यू असं जर बोललं तर विद्यार्थ्यांनी क्यूवर बरोबर बोट ठेवला पाहिजे. जर 2 पेक्षा जास्त लेटर त्याने ओळखले तर हा तिसरा स्तर त्याचासुद्धा अवगत आहे. एनी 3 शब्द त्याला आले पाहिजेत. पहिल्या, दुसरा आणि या तिसऱ्या स्तरामध्ये. बघा, शेवटी एनी 3 म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं स्किल बघा. पहिलं स्किल, आता या तिन्हीमधून 2 प्रश्न जर त्याने कव्हर केले तर आपण त्याला पहिला स्तर त्याला अवगत आहे असं समजायचे. दुसरा स्तर आहे स्पीकिंग स्किल, एनी 2 आले पाहिजेत. 3 दिलेत बघा स्पीकिंगमध्ये सुद्धा. कविता म्हणायला लावायची आहे, स्वतःविषयी माहिती सांगायची आहे आणि तिसऱ्यामध्ये प्रश्न विचारून त्याचं उत्तर द्यायचं आहे. यापैकी 2 कौशल्य जर विद्यार्थ्याला अवगत असतील तर तो स्तर त्याच्यावर टिक मार्क करायची. तिसरा स्तर आहे रीडिंग स्किल, एनी 2. बघा, या ठिकाणी काही लेटर दिलेले आहेत ते त्याला वाचायला लावायचे आहेत. 3 वाचता आलेत म्हणजे हा स्तर त्याचा परफेक्ट आहे असं समजायचं आहे. पिक्चर रीडिंग, पिक्चर दाखवायचे, त्याचं नाव वाचवायला लावायचं आहे. 1 मेनी ते त्याला ओळखायला लावायचं आहे आणि ते जर त्याने अचूक ओळखलं कोणतेही 2 तर हे पिक्चर रीडिंगचं स्किलसुद्धा त्याच्यामध्ये आहे असं समजायचं आहे. त्याच्यानंतर रीडिंग स्मॉल वर्ड, चित्र दिलेले आहेत आणि डिफरंट साऊंड वेगळे असलेले शब्द त्याने ओळखायचे आहेत गटातले. फिश, फ्रॉग, फॅन, पॉट. याच्यातला पॉट हा शब्दचा साऊंड वेगळा आहे, तो त्याने बरोबर ओळखला पाहिजे. मग अशा पद्धतीने तिन्ही गटांमधून कमीत कमी एक तरी साऊंड त्याने परफेक्ट ओळखला तर त्याला हे स्किल अवगत आहे असं समजायचं आहे. चौथं स्किल आहे रायटिंग स्किल, लेटर रायटिंग. शब्द द्यायचे त्याला ABCDतले, ते जर त्याने लिहिले तर ते स्किल त्याला अवगत आहे असं समजायचं आहे. स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर ABCDतलं. त्यानंतर तिसऱ्या कौशल्यामध्ये वर्ड रायटिंग, काही शब्द द्यायचे, चित्र दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ फॅन, व्हॅन, ऑक्स, कॅप. हे मिसिंग लेटर त्याला ओळखता आलं पाहिजे. जर त्याने ते ओळखलं तर हाही स्तर त्याचा अवगत आहे असं समजायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पहिलीच्या विद्यार्थ्यांचा मराठी, गणित आणि इंग्रजीचा अध्ययन स्तर आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे. बघा, अशी यादी आपल्याला येईल कम्प्युटरवर, आपल्या मोबाईलवर आपल्याला ऑनलाईन भरायला. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं आपल्याला आलेली असतील आणि भाषा, गणित, इंग्रजी.
भाषेचे 5 स्तर आहेत, गणिताचे 5 स्तर आहेत आणि इंग्रजीचे 4 स्तर आहेत. त्याच्यामधून तो विद्यार्थी ज्या स्तरावर असेल त्या स्तरावर आपल्याला गोल करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीची अध्ययन स्तर कसा निवडावा या संदर्भातली माहिती आपण मिळवलेली आहे. याप्रमाणे आपल्याला इतर वर्गांची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.